आहे ना. मग आता भोगीचा दिवस कसा गेला मी तुम्हाला ते दाखवणार आहे. पण त्याआधी सर्वांना भोगीच्या हे साऱ्या शुभेच्छा. आज सकाळी सकाळी भोगीची भाजी बनवायची होती, म्हणजे ती मिक्स भाजी बनवायची होती, काळी भाजी. मग सगळं पहिले कांदा फोडून घेतला, तो गॅसवर काळा करून घेतला. त्यानंतर भाज्या मिसळायच्या होत्या, मग फ्रीजमध्ये सगळ्या भाज्या वेगवेगळ्या काढून घेतल्या ताटामध्ये आणि त्या सगळ्या भाज्या मिसळायला घेतल्या. तर कांदा भाजत होता तोपर्यंत म्हटलं पीठ मळून घ्यावं, म्हणजे भाजीच्या टायमापर्यंत होईपर्यंत मी सगळं पीठ भिजून जाईल. त्यानंतर भाजीची तयारी करायला घेतली. भाजी सगळीकडे वेगवेगळ्या केल्या. मग काळा मसाला काढला होता तो मिक्सरमधून पहिला काढून घेतला. त्यानंतर आमटी करायला टाकून दिली. भाजी पूर्ण झाली होती. म्हणलं त्याला भाजी उकळती तोपर्यंत डुग्गूला अंघोळ नव्हती घातलेली, कारण थंडी खूप आहे आणि तो छोटा आहे ना, त्यामुळे मग म्हणलं त्याला जरा सर्दी वगैरे पण झालेली. म्हणलं त्याला जरा ऊन पडलं की मगच अंघोळ घालावं. त्याला अंघोळ घातली आणि अंघोळ घातल्यानंतर मी समोर कॅमेरा चालू केला होता. तो त्याला इतकं भारी वाटलं ना, कॅमेऱ्यात तो दिसत होता तर. मग तर त्याला झोपी लावला आणि मग मी जेवायला घेतलं. जेवण करून झालं, म्हणलं तो झोपलेला थोडा टाइम आहे, तर मग मेहंदी काढून घेतली. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.